तक्रार दिली का नाही तर ह्यांनी दिलाय खुलासा की लॅप्रोस्कोपिक कॅम्प नाही का नाही गाडी घेऊन गेलते आणि त्यानंतर तो टेक्निशियन आला होता तर ते सुविधा हॉस्पिटलमध्ये गाडी तिथे उभी होती 2.5 तास ते 3 तास गाडी उभी होती त्यामुळं कुठला पेशंट किंवा ऑपरेशनला गेले नव्हते तर ड्रायव्हरला काही माहिती नव्हती तशी आता त्यांनी दिले मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला बघितलं की व्हिडिओ मी त्या न्यूजला म्हणा किंवा असं कुठं पाठवणार फक्त संबंधित अधिकारी एक साहेबांच्या वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही आजकाल जिल्ह्याचे असतील तरी त्यांना ती पत्र पुरावे मी टाकले त्यांनी व्हिडिओ पाठवला आता हे त्यांना जे तुम्ही आता मला वाचून दाखवलं ना सर त्यामध्ये ह्यांनीच माझा परिचय देतो मी सनी काकडे कामगार संघर्ष संघटना रजिस्टर संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे दुसरी गोष्ट मी शासकीय अनुसूचित जाती जमाती उपविभागीय दक्षता समितीचा सदस्य आहे आज मी दलित हत्याकांड असतील किंवा इतर सर्व प्रवर्गासाठी मी काम करत असतो बरोबर आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस मला एक फोन आला माझ्या गायकवाडांचा असं त्या ठिकाणी गाडी होतं त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला काही गोष्टी निदर्शनात आल्या तर मी कमीत कमी तिथं 4-5 तास मी स्वतः थांबलो होतो तिथं थांबल्यानंतर मी जे ह्यांचे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरना येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा ऑनलाईन कट नाही काहीच नाही तो तुम्हाला मी सकाळी पाठवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते म्हणतात की मी कंत्राटी बेसवर कामाला आहे आणि डॉक्टर साहेब ऑपरेशनसाठी आलते त्याच्यात त्यांनी हे केलं की त्यांनी सांगितलं की ऑपरेशनसाठी डॉक्टर साहेब आले होते अशी तक्रार मी तुमच्या आधीचे जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांच्यापाशी मी निवेदनाद्वारे कळवल्यानंतर सर हे पत्र आलं त्यांचं आता ह्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी माझ्यावरती एक आरोप केला आहे तर दिसत असेल तुम्हाला सदर व्यक्तीविरोधात एक कंपनीचा खंडणीचा गुन्हा दाखल आहे जुन्या पत्रावर त्यांनी जे जुनं पत्र दिलं काढा ना सर माझ्याकडे मोबाईल ऐका ना माझ्या त्यांनी तो आरोप केला की माझ्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे किंवा काय आता मी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे असले राजकीय गुन्हे माझ्यावर अनेक दाखल झालेत आणि एकही आजपर्यंत मला कोणत्याही गुन्ह्यात किंवा शासकीय कार्यालयात 1 रुपयाचा सुद्धा दंड नाही बरोबर 1 रुपयाचा दंड शिक्षा तर लाभच पण 1 रुपयाची सुद्धा मला शिक्षा कुठल्या गोष्टीत दंड म्हणून झालेली नाही सर हा आरोप करणे ऐकलं सर त्यांना माहित आहे मी अनुसूचित जाती जमातीचा आहे त्यांना माहिती आहे पण मी दक्षता समिती सुद्धा काम करतो हे सुद्धा त्यांना माहित असतं मी जर अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती प्रवर्गातून व्यक्ती जर असेल माझ्यावर जर असे लेखी स्वरूपाचे आरोप होत असतील तर मी या संदर्भात हा आपल्या अत्यंत विषय नाहीये पण या संदर्भात मी कोर्टात जाणार आहे आपण कारण मी पाठवलेलं नाही त्यांनी पत्र दिलेलं आहे त्या पत्रात नमूद केलेलं आहे ह्यांनी आता दुसरा एक मी कलेक्टर साहेबांनी एक पत्र व्यवहार केला साहेब ते सुद्धा थोडंसं वाचून घ्या तुम्ही वाचून घ्या नाही सर ऐका तुम्ही वाचायचं त्यांनी नाही वाचायचं तुम्ही वाचायचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल तुकाराम कदम राहा केंद्र गिरवी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय मालमत्ता वापरल्याने त्यांचं निलंबन व्हावं आपल्या लेखी तक्रार निवेदनानंतर आहे की 25/2/2025 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल तुकाराम कदम राहा केंद्र गिरवी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय ॲम्ब्युलन्सचा वापर करत आहेत हे मला सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ झेंडे यांनी फोनद्वारे सांगितले त्यावेळी मी ही बाब पाहण्यासाठी गेलो त्यावेळी पलटण रिंग रोडजवळील सुविधा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या आवारात शासकीय ॲम्ब्युलन्स त्यांनी 11 DB 0146 ही गाडी गिरवीची गाडी त्यावेळी त्या ॲम्ब्युलन्सचा व्हिडिओ मी सनी यांच्याकडे स्वतः तयार केला त्यावेळी त्या ॲम्ब्युलन्सचे कंत्राटी ड्रायव्हर यांचा ही व्हिडिओ केला त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की डॉक्टर कदम हे खाजगी ऑपरेशनसाठी आले होते त्यावर शासकीय ॲम्ब्युलन्सवर आरोग्य विभागाने बाजूला 7 जिल्हा परिषद अक्षरात लिहिले होते ती ॲम्ब्युलन्स सुविधा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या आवारात वाचल्याची व्हिडिओ बनवली आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठवली त्यांना निवेदन दिले त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल तुकाराम कदम राहा केंद्र गिरवी यांनी खुलासा मागितला तेव्हा त्यांनी मान्य केले की ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी होती महोदय ही बाब खूप गंभीर आहे कारण त्याच वेळेस एखादी गंभीर पेशंट प्रेग्नंट महिला ॲक्सिडेंट पेशंट सर्पदंश पेशंट आले असते आणि गाडी त्यामुळे त्यांना उपचार मिळाला नसता तर जीवितहानी झाली असती
त्याचा जबाबदार कोण राहिला ते महोदय मी सामाजिक कार्यकर्ता आहे अनुसूचित जातीमध्ये उपविभागीय दक्षता होत आहे जातीनं बोललं आहे हे माहीत असतानाही त्यांनी जो खुलासा दिला त्यामध्ये माझ्यावर खंडणी मागत असलेला आरोप केल्याबाबत याबाबत मी मानहानीचा कायदेशीर दावा दाखल करणार आहे. महोदय डॉक्टर अनिल तुकाराम कदम हे राजकीय लोकांना हाताला धरून अनेक वर्षापासून एकाच जागी नोकरीला आहे. हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचे वाहन ऑपरेशन साहित्य खाजगी रुग्णालयात वापरत राहतात आणि ठिकाणी तेव्हा ड्युटीवर असताना खाजगी रुग्णालयात ऑपरेशन करत असतात. याबाबतची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना ही दिनांक 3/10 रोजी निवेदन दिले आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी 30 कॉल केले आहे. याचे सगळे पुरावे त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवले आहे तरी सुद्धा कसलीही कारवाई होत नाही. महोदय डॉक्टर अनिल तुकाराम कदम यांनी स्वतःच्या बायकोच्या नागरिकाच्या नावे करोडो रुपयाचा प्लॉट जमीन व शेती घेतली आहे. या महाशयांचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र त्यांनी भरून दिले आहे त्याप्रमाणे यांच्या संपत्तीची तपासणी करण्यात येईल. महोदय आपल्याला हे निवेदन देत आहोत 5 दिवसात कारवाईचे आदेश करायचे अन्यथा संविधानिक मार्गाने आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करणार आणि कळायला देईल. आणि त्याच्यात सर मालमत्ता विवरणपत्र मला ह्याच्यात बसलेली खासगी विषय जायचं नाही का पण शेवट माझ्या खासगी दुसऱ्यानंतर मी सुद्धा काही गोष्टी खासगी लिगली पद्धतीने संविधानिक मार्गाने जाणार. त्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांना कोणी माहिती सांगितली असेल किंवा त्यांनी माझ्या काय खंडीचे गुन्हे दाखल करायला लावले असतील म्हणून मी आज सुद्धा आपल्याकडे लिगली व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केलेली आहे आणि संबंधित जी चर्चा आपली होती किंवा जी या ठिकाणी कारवाई चालू आहे चौकशीची त्यासाठी मी व्हिडिओ मागितले. आता त्याच्यामध्ये आपण मुद्दे विचारू त्यांनी मान्य केले की 3 तास त्या ठिकाणी उभा होते. दुसरी गोष्ट की तुमच्याच जी रुग्णवाहिका आहे की त्याच्यामध्ये नंबर आहे तर त्या नंबरची रुग्णवाहिकेचा जो कंत्राटी बेसवर काम करणारा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला स्टार्ट टू एंड म्हणजे असं नाही की व्हिडिओ पॉज केला नाही किंवा त्याला दमदाट्याने केली नाही किंवा काही ना त्याला भैया दादा म्हणून आम्ही त्याच्याबरोबर बोलतो त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. बरं मी त्याचं नाव सुद्धा कुठल्या गोष्टी टाकलं नाही की त्याला आरोग्य करावा किंवा काय कारण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर खालचा कंत्राटचा अधिकारी काय करतात नाही पण आपण त्या ड्रायव्हरचा पण खुलासा घेणार आहे. हो 100% खुलासा घ्या माझ्याकडे पुरावायचं. मी आतापर्यंत तुम्हाला जी काही माहिती सांगितली किंवा तुम्हाला माहिती पुरवली त्यात माझ्याकडे जर किंचित जरी माझ्याकडे काय असं तुम्हाला आढळलं तर माझ्या कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करा. पण ज्या पद्धतीनं 5 तास गाडी त्या ठिकाणी उभा होती सर म्हणजे आता हे रुग्णालयातले जे साहित्य आहे जे काही त्यांनी स्कोप वगैरे जे काय चेकिंग साठी करण्यासाठी आणलं हे खासगी आहे का सरकारी आहे सर साहित्य खासगी आहे साहित्य खासगी आहे त्यांचं पण ते सरकारी कॅम्पसाठी फिरतं सगळीकडे. ऐका ना तसं काही जी आर आहे का यांनी किंवा मेन्शन केले का वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे का की माझं खासगी साहित्य मी शासकीय योजनेसाठी मी वापरू शकतो का म्हणून. नाही पण शासनाचं त्यांना पत्र आहे की कॅम्प करायचं कॅम्प करायचं आहे सर खासगी साहित्य वापरायचं आहे मला खासगी काय नाही साहित्य वापरायचं मग दुरुस्त करायचे ते काय तसं नियमात नाही की आपण कुठलं पण वापरू शकतो साहेब त्याचं काय नाही. मला पत्र दाखवा की तुम्हाला 1 रुपयाचं झेरॉक्स आणायचं म्हणलं सर इथं तर तुम्हाला लेखी द्यावं लागतं लिहावं लागतं तुम्हाला एक कागद आणला पाहिजे म्हणून 100% करायचं. मग ही साहित्य वापरायची ऍक्टिव्हिटी कोणी दिली त्याचं पत्र देखील नाही आपल्याकडे. नाही माझं मी वापरतो. हा आता तुम्ही बघताय ते स्वतः मागणी करतात ते स्वतः साहित्य स्वतः वापरतात. मला एवढंच म्हणायचं आहे की शासनाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शासनाची कोणतीही मालमत्ता वापरू शकत नाही त्याचं विद्रुपीकरण सुद्धा करू शकत नाही. ते कसं झालंय की शासन आहे का नाही लॅपटॉप आपल्याला पुरवलेला नाही तालुक्याला फलटणच्या. सर माझा प्रश्न तो नाही हा. माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला स्वतःच्या खाजगी मालकाचं साहित्य वापरायची परवानगीचं पत्र दिलेलं आहे का. नाही त्यांची संमती म्हणजे आपल्याला कुठलंही साहित्य वापरता येतं जर समजा ते फुकट वापरत असलं तर जर समजा त्याचं भाड्याने आपण घेतलं तर त्यासाठी आपण ची किंवा सीओनची आपण परवानगी घ्यावी लागते. जर समजा भाड्याने नसेल किंवा सतत म्हणजे ते वापरत असेल तर त्याला काय परवानगीची गरज लागत नाही. असं नाही की मला शासन परिपत्रक सांगा नंबर असेल तर देतो तुम्हाला. दुसरी गोष्ट आता ते साहित्याचं झालं गाडी एवढ्या वेळ तिथं उभा होती 5 तास माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे टोटली रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मिनिटाची रेकॉर्डिंग आहे. त्यांनी त्याच्या खुलास्यामध्ये सांगितलं की 2 ते 2.5 तास गाडी उभा होती. सर माझा एक प्रश्न आहे की अशाच पद्धतीने जर इमर्जन्सीला गाडी लागली
जर ती ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीला लागली, एखादं पेशंट असेल, सर्पदोष असेल, महिला प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम असेल किंवा हायवे रोड आहे, लोणंद हायवे रोड आहे, ॲक्सिडेंट झाला असेल, तर अशासाठी जर पेशंटला गाडी लागली तर ती गाडीचं टायमिंग मिळाली नाही तर एखादं पेशंट दगू शकतं ना. ॲथॉरिटी कुणी दिली? खासगी रुग्णालयात सरकारी गाडी नेण्याची ॲथॉरिटी किंवा पत्र साहेबांना कुणी दिली? पत्र नाही तर कोणी दिलेलं आहे अथॉरिटी तर. हा, असं बी आहे का तुमच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे का की पर्सनली जर साहित्य माझं खासगी साहित्य असेल तर मी ती गाडी सरकारी गाडीत नेऊन एखाद्या ठिकाणी रिपेअर करेन, असं का आहे का कायद्यात? तसं पत्र आहे का? कॅम्प वरून येताना कॅम्पला आता जर समजा 7 तास लागले तर येता मध्ये थांबलं तर त्याला ते दुरुस्त करण्यासाठी पुढचे कॅम्प जर समजा बिघडत असेल किंवा अडचण येत असेल तर ते थांबून ते दुरुस्त करण्याची आमची जबाबदारी असते. तुमचं कार्यालय फलटणमध्ये आहे किंवा संबंधित तुमचा कार्य ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, ज्या गावामध्ये तुम्ही काम करता, साहित्य सोडून गाडी तिथे जाऊन लावली असती, इमर्जन्सीला लागत असतं तुम्हाला किंवा काय, म्हणजे वेळ सांगून येत नाही. तुम्ही गाडी घेऊन गेला असता, साहित्य न्यायला परत गाडी आली असती, ए टू टाइम एका ठिकाणी 5 तास गाडी का उभा केली? त्याचं उत्तर पाहिजे मला. आता जर समजा येताना आपलं इथं वाटेत ते डिझेल वाया घालवण्यापेक्षा जागेवर थांबून रस्त्यात ते दुरुस्त करणं संयुक्तिक वाटत होतं. आणि जर समजा पेशंट इमर्जन्सी आला असता तर 10 मिनिटं त्या ठिकाणी तुम्ही 5 तास तिथं उभा, साहित्य रिपेअर करताना 5 तास सर तुम्ही तिथं होता. आज जाण्यापासून त्या बाहेर येण्यापर्यंतची माहिती. जर समजा पेशंट जर समजा गिरवीत इमर्जन्सी आला असतं तर 10 मिनिटात त्या ठिकाणी गाडी पोहोचली. पेशंटकडे 10 मिनिटं बी नसते, एका मिनिटात सुद्धा जीव जाऊ शकतो, एका मिनिटात सुद्धा सर जीव जाऊ शकतो, एका सेकंदात जीव जाऊ शकतो. नाही त्यासाठी आपल्याला ते गाडी ॲम्ब्युलन्सनेच आपल्याला कॅम्प करावे लागणार होते. त्याच्यामुळं जर समजा एका मिनिटाचं जर म्हटलं तर मग कॅम्पच होणार नाही, मग ती गाडी तिथे कंटिन्यू थांबावं लागणार. माझा प्रश्न तो नाहीये, माझा प्रश्न काय आहे, तुमचं म्हणणं आहे की 4 तास, पण आता सकाळपासून गाडी जर समजा बाहेर गेलेली आहे तर मग ती गाडी त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही ना. कॅम्पसाठी आपण ती गाडी वापरतो. कॅम्पसाठी वापरताय बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये जे साहित्य जे आहे का नाही सर, साहित्य कॅम्पसाठीच वापरलेलं असतं. उत्तर माझ्या मते अयोग्य आहे, तुम्हाला कारण त्यांच्या बचावासाठी ते उत्तर देत आहेत. मी माझ्या आरोपामध्ये मी याचा प्रश्न करतोय की झालेला प्रकार हा निंदनीय आहे, त्यांनी तो ऍक्सेप्ट करावा. मी थांबायला तयार आहे. नाही त्यांनी म्हटलंय की हे आतलं कृत्य पुन्हा होणार नाही, गैरवापर होणार नाही, याचा आम्ही खबरदारी घेऊ. आता पत्र दिले ना, त्याची मला कॉपी नाही ना दिली त्याची, मला कॉपी देखील देणार की तुम्हाला ही कॉपी, हे आम्हाला दिलंय ना, नाही पण माहितीसाठी मला एक कॉपी तुम्ही देणार की तुम्हाला माहितीसाठी. कारण त्यांनी काय म्हटलं ती मला बोलायलाच काय नाही, वाचा ना, ठीक आहे, वाचा, काय अडचण नाही. तुम्ही वाचून दाखवा म्हणजे माझ्या लक्षात. प्रति तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती फलटण, विषय सनी घनश्याम काकडे यांनी 26/9/2025 रोजी केलेल्या तक्रारीबाबत माननीय महोदय वरील संदर्भ योजना आपणास कळवण्यात येते की दिनांक 25/9/25 रोजी मी सकाळी गिरवी येथून सातारा तालुक्यातील चिंचवंदर येथील लॅप्रोस्कोपिक कॅम्प करण्यासाठी गेलो होतो. दुपारी 1 वाजता कॅम्प संपून पुन्हा फलटणकडे निघालेलो. कॅम्पसाठी लॅप्रोस्कोपिक साहित्य नेण्यासाठी केंद्र गिरवी रुग्णवाहिका तक्रार DD-0116 घेऊन गेलो होतो. परंतु लॅप्रोस्कोपिक मशीनचे सर्व्हिसिंग करणे लॅप्रोस्कोपिक मशीन कंपनीचा टेक्निशियन सुविधा हॉस्पिटल येथे आलेला होता. त्यामुळे परत गिरवीला जाताना गाडी फलटण येथे थांबून लॅप्रोस्कोपिक साहित्याची दुरुस्ती व सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे होते. तसं टेक्निशियन गिरवी येथे येऊ शकत नव्हता, त्यामुळे सुविधा हॉस्पिटल येथे थांबावे लागले आणि लॅप्रोस्कोपिक मशीनची योग्य दुरुस्ती झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी ते ऑपरेशन थिएटरमध्ये जोडून पाहणी करणे गरजेचे होते. म्हणून वाटेत सुविधा हॉस्पिटल फलटण येथे साधारण 2 ते 2.5 तास गाडी थांबवण्यात आली होती. तर व्यक्तींचा गैरसमज झालेला असून गिरवी किंवा तरंगाव येथून कोणताही रुग्ण तेथे ऑपरेशनसाठी आणलेला नव्हता. तसेच या कामी रुग्णवाहिकेचा सुद्धा गैरवापर केलेला नाही. कॅम्पवरून येताना लॅप्रोस्कोपिक साहित्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने त्या ठिकाणी रुग्णवाहिका थांबवण्यात आलेली होती. या प्रकरणात कोणतीही चुकीचे कृत्य केलेले नाही. तसेच यापुढील कालावधीत रुग्णवाहिकेचा कोणताही गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेऊ. तरी दिलेली तक्रार गैरसमजातून झालेली असावी. गैरसमजात माझ्याकडे पुरावे आहेत ना, गैरसमज काय मी तुम्हाला पुरावे सादर केले.
नाही, तुमचा व्हिडिओ आलाय की आम्हाला. हा. मी सोशल मीडियाला सर म्हणजे खरं सांगतो, मी सोशल मीडियाला दिलं नाही, न्यूजला दिलं नाही. मला ह्या तुमच्या एका प्रश्नाला म्हणजे माझं मन इतकं दुमकवलंय का नाही सर, की म्हणजे ते बरोबर लिहिलं. ऐका ना सर, ऐका ना, मी तुम्हाला फोन केला खरं सांगा सर, म्हणजे तुम्ही मला वडीलधार आहात, तुम्ही काय सर्व वडीलधार आहेत, मी तुम्हाला फोन केला नाही हा? किंवा मी तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी केली? नाही. खरं म्हणजे स्पष्ट सांगा सर, काय कॅमेरा इन कॅमेरा आहे? खरं सांगा सर, मी तुम्हाला फोन केला का? नाही मग मी काय करायचं सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की. माझा पण एक प्रश्न घ्या. हे ज्यावेळेस मी लिहितो त्यावेळेस तुमचा व्हिडिओ तयार केला मला पाठवलेला, हा. ते आम्हाला ऐकून दाखवलेलं हा. आहे. त्यात तुम्ही दलाल वगैरे असे शब्द हा, वापरलेले हा. ते सुद्धा काय बरोबर नव्हते ना. मग तुम्ही ते खात्रीशीर सर माझ्या भावना होत्या त्या, मी नाही, शब्द जो काय करायचं, तुम्ही नाही. सुशिक्षित आहे, मी अडाणी आहे. नाही ह्याच्यात फरक आहे तुमच्या बोलण्यात. ऐका ना सर, तुम्ही जसं शुद्ध बोलू शकता तसं मी नाही ना शुद्ध बोलू शकतो, गावला नाही. ते त्याला काय हे नाही. तुम्हाला ऐका ना, मी कोर्टात जर समजा म्हटलं की मला हा नियमच माहित हा. नव्हता, तुम्ही दलाल म्हणू शकताय, मग आम्ही हे आरोप ठेवायला मग आम्हाला सुद्धा काय अडचण हो का, म्हणजे तुम्ही जाणून बुजून म्हणजे माहिती असं नाही ठेवली जाणून. नाही. नाही, तुम्ही आम्हाला किंवा आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही दलाल म्हटलं, तिथे खात्री करायची होती हा. की कुठला पेशंट आणलाय का आणलाय का नाही, हा. किंवा कुठल्या आतापर्यंत 4 हॉस्पिटलची चौकशी करायची, हा. त्याच डॉक्टरांच्याकडून किंवा फलटण तरडगाव मधून कुठले पेशंट या ठिकाणी कुठला संदर्भ, एका पेशंटचं नाव सांगा तुम्ही. हो. आतापर्यंतच्या समजा 2 वर्षात एक पेशंटचं नाव सांगू शकताय का? सर नाही. दलाल म्हणायच्या वेळेस तुम्ही हा, एक निदान 4-2 पेशंटचे नाव पाहिजे या होते. तुमच्या आरोपाचा खंडन करतो की मी. नाही, झालं नाही. असेल तर मला सांगा, तेच प्रश्न रिपीट. नाही, तो नाही रिपीट. सर मला यांच्याशी बोलायचं, मी काय म्हणतोय हा, की बोला, हा, बोला. ते म्हणजे नाही, मला म्हणले की बाबा 2 वर्षात- दलाल शब्द वापरला. हा 2 ऐका, वर्षात एकही दलाल पेशंट शब्द हा कायद्यात गुन्हा आहे, मला दाखवा. IPCच्या 395 कलमामध्ये पण- दलाल ऐका सर, ऐका, मी सरांना बोलतोय. IPCच्या 395, मुंबई पोलीस ऍक्टच्या 395, संविधानाच्या 395 कलमामध्ये हा. दलाल हा या शब्दाला गुन्हा आहे किंवा दलाल हा शब्द वापरू नये अशा कायद्याच्या चौकटीत कुठल्या कायद्यामध्ये असेल तर मला दाखवा. सर मी ज्यावेळेस चिडलो की त्यावेळेस त्यांच्या जो ड्रायव्हर होता त्यांनी तुम्ही व्हिडिओ बघितलेले, त्या व्हिडिओ मध्ये स्वतः ते सांगतात, मी सांगत नाहीत ना, मी सांगत नाहीये त्याच्यामध्ये. पेशंट डॉक्टर सांगतोय की ड्रायव्हर सांगतोय की गेल्या 5 तासापासून पेशंट आणलाय का कुठून? सर आणलाय तुम्ही का? खासगी रुग्णालयात जाऊन ऑपरेशन नाही, केलं. नाही, एक सुद्धा तर पेशंट केलं, हो म्हणा, मी विषय संपून टाकतो, म्हणजे हो म्हणा किंवा नाही म्हणा तर तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही जर केलेलं असेल का नाही, आता कसं ऍक्सेप्ट केलं तुम्ही की बाबा गाडी आणली होती, चला या गोष्टीचा विषय मी थांबवतो. असं ऍक्सेप्ट करा की परत तुमच्याकडून अशा नाही, माझ्याकडून होणार नाही. नाही. आता आम्ही खडा लावलाय की आम्ही जेवायला सुद्धा ती गाडी म्हणजे येताना सुद्धा थांबवणार नाही, एवढी काळजी घेऊ. आणि नाही, पण ते सदर दिवशी तुम्ही ऑपरेशन करायला गेलता का तिथं? हो ते हा, तुम्ही नाही, त्या सुविधा ऐका सर चिंचणे ते त्याच्या तुम्हाला तुम्ही हो आले तुम्ही चिंचणे वंदनला गेलतो. सुविधा हॉस्पिटलला ऑपरेशनला गेलता का? ऑपरेशनला नाही हो, साहित्य नेलतं तिथं, आमचं साहित्य दुरुस्त करायचं होतं, इथून मुंबईला पाठवणार. ऐका सर, ते आता हो म्हणले, नाही. समोर हो म्हणले. ते चिंचणमध्ये ते म्हणले होते, तुम्ही विचारल्या प्रश्नाचं मी विचारलं की त्यांना की हा, हा, हा. त्या सुविधाला ते ऑपरेशन करायला गेलते का, एवढा माझा प्रश्न होता. मी स्वतः म्हणत नाही, कारण त्या ठिकाणी पेशंटचा नातलग बी नाहीये किंवा मी स्वतः पेशंट नाहीये. त्या ठिकाणी असणाऱ्या ह्यांच्याच ड्रायव्हरने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्या ड्रायव्हरला काही बोलून सांगितलं असेल किंवा माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. नाही असू दे की व्हिडिओ, हा. आम्हा तुमचा पुरावा आहे तर आम्ही नाकारत नाही, काय तो आहे तुमचा पुरावा आहे हो हो पण तो जो लेखी काय देणार आहे की नाही आम्हाला, हो तो आता देईल, तो हो. येईल आता ना. हो हो तो जो काही लेखी देईल हा. आणि हा देईल या त्याच्यावर गोष्टी मला माहित होत्या, त्याच्यामुळे त्यांना बोलवण्यापासून नाही का सर, त्यांना बोलवण्यापासून ते त्यांची गाडी बाहेर जाईपर्यंत आणि त्यांची गाडी बाहेर जाऊन मी स्वतः पलीकडे जाईपर्यंत तिथं CCTV तर राहतात, मी त्यांच्याशी पूर्ण संपर्क केलेला नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना नाही, की मी नाही. व्हिडिओ ऐका ना सर, हा. की मला माहित आहे की आरोप होणार, त्याच्यामध्ये मला चुकीचा ठरवलं जाणार. त्याच्या अनुषंगाने मी काय केलं की मी ती व्हिडिओ सुरुवात केली त्यांना एंट्रीची, पण त्यांना म्हणलं तुम्ही जावा, ते गाडीत बसले, गाडी घेऊन गेले, मी गाडीपर्यंत गेलो, साहित्य काय काय भरलंय त्याची व्हिडिओ काढली आणि मी तिथनं बाहेर पडलो, त्याची सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ. मी त्यांना दमदाटी करून विचारलं ना, ह्याचा मुद्दा काय होतोय
की मी त्यांना दमदाटी करून कुठला प्रश्न विचारला नाही किंवा त्याचं उत्तर घ्यायला मी भाग पाडलं नाही. हे माझ्या मते आहे. आता आम्ही ते सुविधा जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला लेखी पत्र व्यवहार करू. सदर ठिकाणी कदम सरांनी जाऊन ऑपरेशन केले का नाही हे लेखी स्वरूपात आम्ही ऐका ना, रेकॉर्ड बघा ना. हा नाही नाही सर माझा प्रश्न काय आहे की रेकॉर्ड ते- पुरावा जो आहे ऐका ना सर, हा. माझा तो प्रश्न काय बोला की बोला तुम्ही. जो पुरावा आहे हा. तो पुरावा मी सादर केलेला आहे. तो पुरावा माझा नाही, ते त्यांच्या संबंधित असणारा त्या ड्रायव्हर. ड्रायव्हर बरोबर आहे. पहिला मुद्दा. हो, हो. दुसरा मुद्दा सर की मी त्या ड्रायव्हरला किंवा सरांना फोन केला नाही किंवा दमदाटी केली नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये नाही केली. माझ्याकडे जो पुरावा आहे हा. त्या पुराव्याच्या अनुषंगाने मी नंतर व्हिडिओ बनवली. हा. त्याच्यामध्ये माझी भाषा गावरान आहे सर. माझं 10वी शिक्षण आहे त्यामुळे माझी भाषा गावरानच आहे. हा, सरांना माझ्यामुळं असं काहीतरी माझ्या एखाद्या आरोपामुळे सरांना काही त्रास होईल असं मी त्याच्यात आरोप केला नाही. आता सरांना म्हणतात की दलाल तर आता तुम्ही सांगा, गाड्यांचा व्यापार करणारा दलाल म्हणतात, गाडीचा व्यापार करणारा दलाल म्हणतात, सगळ्यांनाच म्हणतात ना. ऐका ना सर, तुमच्याशी नाही बोलत प्लीज, विनंती सर, मी तुमच्याशी नाही आवडत. मी माझ्या सरांना सांगतो, बोलत असताना मला जर माझ्या उत्तर मला प्रश्न ठेवायचा अधिकार नसेल तर मी जातो सर. नाही नाही बोला की तुम्ही. मी सर तुम्हाला नाही बोलत प्लीज. तर हा विषय काय होतो सर की मी कोणत्याही त्यांना त्यांची प्रतिमा खराब होईल किंवा त्यांना काय त्रास होईल असं मी कोणत्याही गोष्टीचं अनलिगली पद्धतीने खंडन केलेलं नाही किंवा त्यांच्यावर तसे आरोप केले नाही. जे शब्द लिगल आहेत म्हणजे माझ्या, आता तुम्ही सुशिक्षित आहे सर, तुम्ही एज्युकेटेड आहे, तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही सुशिक्षित बोलता, तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनात त्या शब्दाचा अर्थ आम्ही रोज करतो एकामेकाला. मित्र सुद्धा म्हणतो, म्हणजे मित्र सुद्धा तो शब्द वापरला जातो. म्हणजे ह्यांना मुद्दामून सरांना त्रास होईल अशासाठी मी तो शब्द वापरलेलाच नाही. आणि तो शब्द वापरला त्याच्यात कोणत्या कलमात लिहिले तर की त्याच्या तो शब्द वापरला तर कोणा दाखल तसं काय असेल तर माझ्या माहिती नाही बरं का. तुम्ही म्हणताय कलम पण आम्हाला एवढे कलमांची माहिती नाहीये. सर आमचं रोजच आहे सर. हा, नाही. आम्ही चळवळीच आहे. आम्हाला आरोपी नाही सर, आम्ही चळवळीचं कार्यकर्ते आहे. आता यांनी जे लेखी दिलंय त्या ड्रायव्हरचं जे काही लेखी येईल त्याच्यावर मी माझा अहवाल पाठवून देईल. त्याची एक परत आपला चालू करेल. हो, आता त्यांनी एक दिलेली तो तुम्हाला पाठवून द्या. हा देतो तुम्हाला हे पाठवून. हा म्हणजे दिलेली जेव्हा काढून हा तुम्हाला- देतो जेरॉक्स काढून. एक जेरॉक्स काढून द्या त्यांना. हा चालतंय मग या तुम्ही मग. हा सर, मला कधी कळलं आज उद्या आम्ही तयार करून पाठवतो आणि एक प्रत तुम्हाला आता देतो. म्हणजे ड्रायव्हरचं उत्तर घेताना मी तो व्हिडिओ बघून उत्तर घ्या. कुठला हा तो व्हिडिओ म्हणून पाठवलाय का नाही आणि मला म्हणजे तुम्हाला एक नम्रतेची विनंती. ड्रायव्हर आलेत की हा, आले ना. हो. घ्या की त्यांना मी कॅमेरा बोला. हा नाही त्यांचं लेखी असू दे, काय ठीक आहे, मला व्हिडिओ द्या ना सर. हा बघू दे की बोल. कुठे राहू होतो. हा मानतात ना, काय आले होते इथं, थांबले होते आता. करा सर ड्रायव्हर म्हणजे विषय राहुल आलाय का? समजला, मला बी कळत नाही. भैया राहुल आलाय का हा मग आलं होतं की मगाशी. इथं आले होते की थांबले होते इथं. तर माझं इकडे लक्ष नव्हतं. कट करू नाही राहत सर. मला उकून जाऊ दे, मग कट करा, कारण परत आरोप व्हायचं काय ते. नाही नाही नको नको सर, कसं असतंय नाही, आहे का? काय चौकट आम्हाला बी माहिती आहे नाही का. राहुल आहे तुमचा विनंतीचा मान ठेवूनच आम्ही ते हो, करायला तुमचं नाही सर, हा. तुमच्या प्रेमानं आहे सर. नाही नाही तसं नाहीये. आम्हाला काय सरांची पण बाजू घ्यायची नाही, जी काय वास्तविकता आहे ती मांडायची आम्हाला. कारण मी प्रूफली मानले तसं त्यांनी प्रूफली मानू द्या. फक्त आता ते सुविधा हॉस्पिटलचं पत्र यायला अवकाश लागेल मला. ऐका ना सर, हा सुविधा हा माझा प्रश्नच नाही. नाही पण मला खात्री करून घेतली पाहिजे की नको तुम्ही करा. की बाबा सर तिथं ऑपरेशन करायला गेले होते की नाही. तुम्ही वरिष्ठ का हे वरिष्ठ आहे? आम्ही समकक्ष आहे. मग आता हे चौकशी वरिष्ठांनी केली पाहिजे सर. नाही बरोबर आहे की आम्ही वरिष्ठांना आता मी सुचवणार त्याच्या वरिष्ठ जी काही कारवाई करतील ते करतील. आता ह्या पत्राच्या अनुषंगाने ड्रायव्हरच्या पत्राच्या अनुषंगाने तुमच्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्या पत्राच्या अनुषंगाने जे काही असेल ते मी अभिप्राय माझा कळवणार. तुम्ही परत ह्याच्या विरुद्ध वरिष्ठांकडे मागणी करा. हा सर मी माझा एक त्या चुकीच्या आरोपामुळे झाला, मी शेवटपर्यंत लढणार सर. नाही ते मी काय जरी झालं तर मी शेवट कायदेशीर मी संविधानिक मार्गाने
शेवटपर्यंत माझी लागणार. बरांची चर्चा झाली होती त्यानंतर हो. मग तर म्हटले मी गैरसमजातून आरोप केला हो. पण आता ते सर मी दलित आहे हो, हा मी दलित आहे नाही असले की तरी आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 जो कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझी म्हणजे माझ्या संदर्भात चुकीची टिप्पणी बी करू शकत नाही किंवा माझ्या संदर्भात लेखी तुम्ही देऊ शकत नाही, माझा अपमान करू शकत नाही. या एका वाक्यामुळे सर मला 2 दिवस झोप नाही. त्याच्या माझा अपमान काय झालाय की यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपाशी माझ्या संदर्भात लेखी स्वरूपाचं दिलायचं. नाही मला ते त्याच्यामुळे कसं होतंय मी म्हणजे हा विषय गहू नाही मी या संदर्भात कोर्टात जाणार सर. बरोबर आहे तुम्ही जावा हा. तुमचा अधिकार हा. जे काय करायचं ते करा आम्ही काही तुम्हाला नाही म्हणणार नाही हा. फक्त माझी नेमकी जेव्हा चर्चा झाली ना त्या संदर्भात तेव्हा तर म्हटले की मी टेन्शन मध्ये होतो आणि ते लिहिलं पण आता ते तुम्ही काय आहे का नाही बरं, आता ते त्यात असं झालं 25 तारखेला आपण सकाळी चिंचनेर वंदन कॅम्पला आपण गेलेलो. हा आता त्याच्यानंतर मग दुपारी आलो. दुपारी आपली ही गाडी ॲम्ब्युलन्स त्याची गिरवी PSCची होती. एक तुम्हाला आपल्या- सांगा होते ना त्यांचे. आपल्या केंद्र दे, सरकार दे. तरडगावची ॲम्ब्युलन्स गेले 3-4 महिने ते दुरुस्तीला आणि त्याचं काम चालू असल्यामुळं बाहेरचे विचार होते आता काम चालू आहे. आता आपल्याला BHMच्या सर मला ह्याचं मालमत्ता विवरण पत्र जे भरलेलं आहे का नाही त्याची सुद्धा थोडीशी माहिती. वरून वार्षिक मालमत्ता विवरण पत्र आहे. मालमत्ता विवरण पत्र आहे की नाही हा नाही मी माहिती अधिकाराच्या पत्रामध्ये देतो. माझ्याकडे नसतं हा जिल्हा आता परिषद हे मी माझं कंप्लीट करू दे. आणि त्याच्यानंतर आपलं तरडगाव मार्गे आपण गेलेलो. तरडगाव मार्गे आल्यानंतर त्याचा जो ड्रायव्हर आहे शेख गाजी त्याला थोडंसं पोटात दुखल्यासारखं वाटत होतं आणि हे साहित्य हलवायचं असल्यामुळे त्याला राहुलला आपल्या बरोबर घेतलं. आता ही काय माहिती या राहुलला नसावी म्हणजे आपण सुविधाला राहुल, कंपनीसोबत कामाला आहे. 2 मिनिटे 5 मिनिटं आता मी आता काय हे बोलायचं? चालू आहे सध्या. नाही, एक 5 मिनिटं. राहुल कंत्राटी ड्रायव्हर आहे. हा बस तेवढंच पाहिजे. राहुल कंत्राटी ड्रायव्हर आहे. जिल्ह्यातील बरेचसे ड्रायव्हर हे कंत्राटी आहे. आपल्या पलटण तालुक्यातले 6 चे 6 ड्रायव्हर हे कंत्राटी आहेत. एकही ड्रायव्हर परमनंट नाही. मग त्याच्यानंतर त्याला घेऊन म्हणजे साहित्य शिपाई नसल्यामुळे साहित्य खाली वर चढवायला ते आपल्याला ते माणूस बरोबर असावं म्हणून त्याला घेऊन ते काजी आणि ते बरोबर ते दोघं आले. आता आल्यानंतर तिथं आपले हे काम चालू झाले. यांनी साहित्य तिथं लिफ्टपर्यंत पोचवलं. लिफ्टवरून ते बाकीचं त्यांचा ड्रायव्हर यांनी तिथपर्यंत पहिल्या मजल्यापर्यंत नेत असेल आणि त्याच्यानंतर मग हे परत त्याच्यानंतर तिथं खाली बसले असतील किंवा तिथं वर कुठेतरी वेटिंगला वगैरे बसले असते. परत त्याचे साधारण 2-3 तासाच्या अवधीनंतर आम्ही खाली आलो. खाली माझं मी हे काम झाल्यानंतर माझं मी निघून आलो. हे ड्रायव्हर आणि राहुल ड्रायव्हर आणि काजी ते नंतर मग ते गाडी घेऊन परत आले. मग नंतर त्यावेळेस त्यांनी कळालं की हे असं झालंय. मग 3-4 दिवसानंतर तुमच्या ह्याच्यात ते व्हिडिओ मला दाखवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये आपल्या प्राथमिक आपल्या PSCवर बरेच गंभीर आरोप करण्यात आले होते. त्याच्यामुळे मी त्या बंद करू पद्धतीने बंद करू. हा या ना, आपण जाऊया. सर वेळ दिल्याबद्दल आभार आहे. थँक्यू. बंद केलं ना व्हिडिओ चालू.